एकीकडे जगात एप्स्टीन फाईलची चर्चा रंगत असताना महाराष्ट्रात मात्र कॅप्टन फाईलची चर्चा सुरू झाली आहे. कॅप्टन बागबा हा एक विकृत बाबा नुकताच महाराष्ट्राला इंट्रोड्यूस झाला. खरं तर या आधीच तो 1-2 वेळा चर्चेत आला होता, पण कारण वेगळी होती. आता जे कारण समोर आलंय ते अतिशय भयंकर आणि भयानक आहे. हे प्रकरण केवळ एका महिलेवर झालेल्या लैंगिक शोषणापुरते मर्यादित नाही. या बाबांच्या अनेक वेगवेगळ्या रूपांचे आणि अँगल्स तपासात समोर येत आहेत. कॅप्टन खरात हा ज्योतिषी म्हणून नाशिकमध्ये राहतो. अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडे जातात. 58 व्हिडिओ तर त्यांच्या पेन ड्राईव्हमध्ये सापडले आहेत. पण प्रत्यक्षात शेकडो महिलांवर अशा पद्धतीचा अत्याचार झालेला आहे. एक अध्यक्ष म्हणून लिहिलेले आहे. शेकडो महिलांवर अत्याचार करणारा हा माणूस ट्रस्टशी जोडलेला आहे. त्याची करोडो अब्ज रुपयाची अवैध प्रॉपर्टी आहे. सावकारी, जमिनी फसवणे, स्लीपिंग पार्टनर म्हणून म्हणूनच एका फिर्यादी महिलेच्या तक्रारीने हे प्रकरण उघडले. आसाराम बापूसारखा शहरासमोर येत असताना महिला आयोगाची आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती, पण दिसत नाही. म्हणून रुपाली चाकणकर पदावर असताना या प्रकरणात पीडितांना पूर्ण न्याय मिळणे कठीण आहे. आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकरण आहेत. जमिनी, रिसॉर्ट, 2 कोटी गुंतवतो म्हणून फसवणे असे प्रकार आहेत. हळूहळू पीडित समोर येतील. उच्च पदस्थ सरकारी महिला अधिकारी, नगरसेविका, राजकीय महिलाही याला बळी पडल्या आहेत. शिक्षित महिला अंधश्रद्धेला बळी पडतात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहेत. रुपाली चाकणकरांनी आता खरं रूप बाहेर आणायला हवे, अन्यथा त्यांचे खरे रूपच बाहेर आले आहे. मुख्यमंत्र्यांना तातडीने त्यांची हकालपट्टी करावी लागेल. रुपाली पाटील यांनाही राजीनाम्याची मागणी केली आहे. अजितदादा आज पक्षात नसल्याने ही मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजीनामा तातडीने घ्या. शेवटी एक आव्हान सर्व पीडित महिलांना कमीत कमी 500 महिलांच्या बाबाला कायमचे तुरुंगात पाठवले पाहिजे. एक बंधू जो स्वतःला कॅप्टन म्हणतो, ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरुच्या नावाखाली महिलांचा शारीरिक शोषण करत होता. एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीने सुरू झालेल्या तपासात नाशिक पोलिसांच्या हाती 58 धक्कादायक व्हिडिओ लागले आहेत. या व्हिडिओमध्ये केवळ सामान्य महिला नाही, तर काही अभिनेत्री आणि नामांकित महिलांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे या बंधूच्या ट्रस्टची आणि मंदिराची राज्यातील अनेक मंत्री, नेते आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा संबंध जोडला गेला आहे. आज आपण या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊ. कॅप्टन अशोक खरात कोण आहे? त्यांचे राजकीय कनेक्शन काय आहेत? 58 व्हिडिओ कशाचे आहेत? आणि महाराष्ट्रातील नेतृत्व अंधश्रद्धेच्या किती खोल गर्दीत आहेत? सर्व तथ्यासह चला पाहूया. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 7426 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एका 35 वर्षीय महिलेने कॅप्टन अशोक खरात यांच्यावर शारीरिक शोषण, बलात्कार आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फसवणुकीची तक्रार दिली. तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी त्यांच्या मिरगाव येथील कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यात लॅपटॉप, मोबाईल आणि पेनड्राईव्ह मधील जवळपास 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार व्हिडिओ मध्ये अनेक महिलांचे फुटेज आहेत आणि त्यात काही सेलिब्रिटी व अभिनेत्रीची नावे चर्चित जात आहेत. गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी अशोक कुमार खरात यांना अटक करण्यात आली असून तपास क्राईम ब्रँच आणि गुन्हे यांच्या पथकाकडे आहे. अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी BSc मॅथमध्ये केले. भारतीय नौदलात कॅप्टन म्हणून 7 वर्षे आणि ऑस्ट्रेलियन मर्चंट नेव्हीमध्ये 15 वर्षे सेवा दिली. नंतर ते भारतात परतले आणि ब्रह्मांडशास्त्र या ज्योतिष शिकले. त्यांनी सिन्नर जवळील मिरगाव येथे ईशानेश्वर महादेव मंदिर बांधले आणि शिवलिंग स्थापन ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या ट्रस्टच्या सदस्यांमध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचाही समावेश आहे. त्यांचे खरात यांच्यासोबत अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये रुपाली चाकणकर खरात यांच्यासाठी छत्री धरून उभे असलेल्या दिसतात. रुपाली चाकणकर यांनी स्वतः सांगितले होते की कॅप्टन खरात यांनी त्यांना आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यांची दिशा दाखवली. त्यामुळे त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. फक्त रुपाली चाकणकरच नाही, तर अनेक राजकीय नेते या मंदिरात आणि खरात यांच्याकडे भेटी देत असल्याचे समोर आले आहेत. दीपक केसरकर, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, संजय
बांगर, संजय गायकवाड यांच्यासह एकनाथ शिंदे यांनी शिर्डी दौऱ्यानंतर 25 नोव्हेंबर 2022 रोजी सपत्नीक ईशानेश्वर मंदिरात अभिषेक आणि दर्शन घेतले होते. खरात यांनी स्वतः सांगितले आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील यांच्यासारखे नेते येत असतात. महाराष्ट्रात जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना सरकारमधील मंत्री आणि नेते ज्योतिषाकडे हात दाखवत असतील तर हा पुरोगामी महाराष्ट्राचा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आजही ही बंधुगिरी सुरू आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे हे कलंकित करणारे आहे. नाशिक पोलीस विशेष आयुक्त संदीप कर्णिकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी या प्रकरणात धैर्याने कारवाई केली. त्यांना खरोखर सलाम. आता संपूर्ण तपास पारदर्शकपणे पूर्ण व्हावा, सर्व दोषींना कठोर शिक्षा हवी आणि सर्व पीडित महिलांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे. सर्वात मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे. हातातल्या रेषा आपले भविष्य ठरवतात की स्वतःच्या कष्टाचं घाम? आपले लोकप्रिय निधी अंधश्रद्धेवर चालवत की विज्ञान, कायद्यावर आणि पुरोगामी विचारावर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हे प्रकरण तुम्हालाही धक्कादायक वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कॅप्टन बाबा प्रकरणात रुपाली साखरकरने राजीनामा द्यायला हवा का नाही? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धक्कादायक, निर्भीड आणि तथ्यपूर्ण बातम्या आणि विश्लेषणासाठी मनचंचल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. थँक्यू.